करवादणे. आमच्या शांता मावशींना अशांता मावशी म्हटलं पाहिजे. त्या अगदी साध्या आवाजात बोलत असल्या तरी त्यांच्या आवाजाने अंगावर ओरखडा निघाल्यासारखं वाटतं. त्यात त्या लहान आवाजात कधीही बोलत नाहीत. त्यांचा आवाज नेहमी मोठा आणि स्वर टिपेचा. बहुतेकदा ते अगदी तावातावाने बोलतात आणि असं बोलताना त्यांचा आवाज अधिकच चिरका होतो. त्यांचा आक्रस्ताळेपणा त्यांच्या आवाजात देखील डोकावतो आणि 100 90 वेळा त्यांच्या बोलण्यात तक्रारीचा सूर असतो. पाहिलं, शांता मावशी कशा बोलतात हे सांगण्यासाठी 60-70 शब्द खर्ची घातले मी. छे 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 छे, केवढा हा शब्दांचा अपव्यय आहे. पण त्यांच्या बोलण्याचं वर्णन अगदी एका शब्दात करता येईल. शांता मावशी करवादतात असं म्हटलं की झालं. कसला जबरदस्त शब्द आहे हा. करवादणे म्हटलं की त्यात मोठा टिपेचा त्रास होईल असा आवाज, आक्रस्ताळेपणा, तक्रारीचा सूर, किरकिर, कटकट या सगळ्या गोष्टी आल्या. वाईट याचं वाटतं की हा शब्द जणू विसरलोच होत आपण. तेव्हा आता एक काम करा, तुमच्या शांता मावशी किंवा शांताराम काका जेव्हा असं बोलू लागतील तेव्हा नम्रपणे पण ठामपणे करवादू नका. काय सांगायचं आहे ते शांतपणे सांगा. जरा तुमच्या नावाला जागा असं सांगा त्यांना. पण हे सांगताना तुमचा आवाज मात्र कमी ठेवा, नाहीतर तुम्हालाच करवादू नका असं ऐकावं लागेल.